सर आवाज येतोय? हॅलो, सर आवाज येतोय का? हे कमेंट्स टाका ना. हा येतोय आवाज. ओके. सर्वांना सर्वप्रथम मानाचा जय आदिवासी, जय जोहार, जय क्रांतिकारक. उलगुलान एक साहित्यिक चळवळ आज या फेसबुक पेजवरती मी आपल्यासमोर येण्याचं जे भाग्य भेटलं मला, डॉक्टर सखाराम डाखोरे सर यांनी व त्यांचे सहकारी यांनी आज मला या उलगुलान एक साहित्यिक चळवळ या पेजवर आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. आणि काही लोकांना मी माहीत असणार आहे आणि काही मला ओळखत नसेल, त्यामुळे मी सर्वप्रथम तुम्हाला मी माझा परिचय करून देतोय. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील माझं एक छोटंसं म्हणजे सोनोशी गावातून मी आहे. म्हणजे गावाचं म्हटलं तर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे ज्या ठिकाणी राहायचे ती म्हणजे बाडगीची माची. बाडगीच्या माचीवरतून कुठे पण इथून कोकणापर्यंत जेवढे बंड व्हायचे ते मूळ सूत्रधार म्हणजे बाडगीची माची. अशाच बाडगीच्या माचीच्या पायथ्याला माझं गाव म्हणजे सोनोशी. आणि बाडगीच्या माचीचं जर म्हटलं तर बाडगीची माची म्हणजे जेव्हा आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे त्यांनी पहिल्यांदा ज्या वेळेस राजूर पोलीस स्टेशन मधून एका पोलिसाची ज्या वेळेस त्यांनी मुंडकं तोडून सारा बंदुका गोळा करून ज्या ठिकाणी पहिल्यांदा आले ती म्हणजे बाडगीची माची. बाडगीच्या माचीचा इतिहास हा खूप मोठा आहे आणि मी इथून पुढच्या कार्यक्रमात बाडगीच्या माचीबद्दल एक गीत तयार केलेलं आहे, मीच लिहिले आणि मीच गायलेलं आहे, ते आपल्यासमोर मी सादर करणार आहे. अजून एक म्हटलं तर आदिवासी विचारधारा म्हटलं की त्यामध्ये आदिवासी भरपूर म्हणजे जुन्या चालीरीती हे सर्व काही पूर्ण विचारधारा येते. आणि ती विचारधारा पहिल्यांदा मला सुद्धा माहीत नव्हती. मी पण असंच म्हणजे माहिती नसल्यामुळे मी पण असंच पहिल्यांदा मला माहीत नव्हती विचारधारा. ज्या वेळेस मी कॅडर केले त्यावेळेस मला थोडा इतिहास, आपले क्रांतिकारकांचा इतिहास माहिती पडत गेला आणि तो आत्तापर्यंत क्रांतिकारकांचा इतिहास पूर्ण डोक्यावर नाही तर डोक्यात घालून फिरतोय मी. आणि हेच सर्व बांधवांनी केलं पाहिजे, कारण का आपली जी मूळ संस्कृती आहे तो आपण विसरतोय आणि ती विसरली नाही पाहिजे आपण. कारण का आपण पूर्ण जल जंगल जमीन याच्यावर पूर्ण टिकून आहोत. आदिवासी म्हणजे जल जंगल जमीन हे वाचवण्याचं काम पूर्ण आदिवासी बांधवांनी केलेलं आहे.
आदिवासी विचारधारा ही प्रत्येकाला माहितीच पाहिजेलच, आणि विचारधारा जी कॅडरच्या माध्यमातून असेच बरेच कार्यक्रम होतात, आणि ही उलगुलान एक साहित्यिक चळवळ आहे, ही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि महत्त्वपूर्णच आहे. कारण की या चळवळीतून आपल्याला या लॉकडाऊनच्या काळामध्ये समजा आपले कार्यक्रम तर बंद आहेत, त्यामुळे ही एक चळवळ अत्यावश्यक आहे. कारण का या चळवळीमुळे अनेक लोक जोडली जात आहेत, आणि जोडल्यामुळं आपली विचारधारा ही थांबली गेलेली नाही आहे. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून असेच बरेच सोशल मीडियाचे जे माध्यम आहेत त्यामधून आपण ही विचारधारा आणि आपली आदिवासी संस्कृती परंपरा याचं संवर्धन केलं पाहिजे, आणि सर्वांनी एकजुटीनं राहिलं पाहिजे. काहींना म्हटलं तर आदिवासी म्हणजे काय हेच माहीत नाही आहे. फक्त नाही का काय बोलतात का जय आदिवासी जय आदिवासी, दुसरे बोलतात म्हणून आपण पण बोलतो, असं नाही करायला पाहिजे. प्रत्येकाला आदिवासी म्हणजे काय हेच काहींना माहीत नाही, आणि काहींना माहीत आहे. काहींना तर त्याबद्दल आदिवासी आहे म्हणून वाटतंय मी आदिवासी आहे, पण माझं काम काय, मी करतोय काय हेच याच्याकडेच लक्ष नसतं कोणाचं. त्यामुळे आपण नाही का आदिवासी असल्याचा आपल्याला गर्व असलाच पाहिजे, आणि आदिवासी ही विचारधारा डोक्यावर नाही तर डोक्यात घालून प्रत्येकाने फिरलं पाहिजे. म्हणून मी थोडंसं म्हणजे आदिवासी म्हणजे काय, आपले कवी गीतकार जनार्दन भाऊ धांडे हे असं म्हणतात की निसर्गाने नेमलेला पहिला मानव म्हणजे आदिवासी, सृष्टीचा श्वास, संस्कृतीची रास, निसर्गाचा विश्वास म्हणजे आदिवासी. निसर्गाने नेमलेला पहिला मानव म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात पहिल्यापासून जो पृथ्वीवर वास करत आला तो पहिला मानव म्हणजे आदिवासी. सृष्टीचा श्वास म्हणजे आपण जो आहे आदिवासी मानव तो जंगलाचं रक्षण पहिल्यापासून करत आहे आणि अजून पण करत आहे. त्यामुळं जंगल सुरक्षित आहे तर आपण सुरक्षित आहे, आपण सुरक्षित तर जंगल सुरक्षित. संस्कृतीची रास आणि निसर्गाचा विश्वास. निसर्गाचा विश्वास म्हणजे आदिवासी जो जंगलात राहतो तो पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यावर जगून राहतो, निसर्गाच्याच पूर्णपणे त्याच्यावर आहे. अजून आपले जनार्दन भाऊ धांडे बोलतात की पर्यावरणाची आस, जल जंगल जमिनीचा ध्यास, सभ्यतेची कास म्हणजे आदिवासी. म्हणजे त्यांचे विचार एवढे चांगले आहेत की त्यांनी असं तयार लिहिलेलं आहे आणि मी पण तुमच्यासमोर हेच सांगत आहे. पर्यावरणाची आस म्हणजे पर्यावरणाला जी आस आहे, जल जंगल जमीन हिचा ध्यास, सभ्यतेची कास म्हणजे सभ्यता. जंगल हे जंगलाला पण माहीत आहे आणि आदिवासी यांना पण माहीत आहे का आपण आपलं रक्षण कोण करतंय, जंगलाला पण आदिवासी आहे तर जंगल आहे, जंगल आहे तर आदिवासी आहे. मग आपण जंगल जपलं पाहिजे. सर्वांनी याची खूप मोठी गरज आहे, जंगल जपणं. आज जंगलाचा जर विषय जर झाला तर बऱ्याच ठिकाणी जंगल तोड ही अशा भरपूर ठिकाणी होत आहे, ती आपण थांबवली पाहिजे. आणि जर जंगल आहे तर आदिवासी आहे. जंगलापासून आपल्याला ऑक्सिजन भेटतो, ऑक्सिजन म्हणजे पूर्ण ऑक्सिजनवर माणूस जगतोय. मग मूळ म्हणजे जंगल व्यवस्थित पाहिजे आणि ऑक्सिजन तर प्रत्येकालाच लागतोच. मग आपण म्हणजे सर्वांनी प्रत्येकाने आणि ती जगवली गेली पाहिजे.
अभ्यास, आदिम सहवास म्हणजे आदिवासी, डोंगराचा व्यास म्हणजे आदिवासी जो आहे त्यांना पूर्ण म्हणजे डोंगराचा म्हणजे जंगलातली पूर्ण प्रत्येक अशी गोष्ट माहीत आहे जी आदिवासी माणसालाच माहिती आहे. जंगलामधली भाज्या किंवा औषधे हे आपण पूर्ण आदिवासी जे जुने लोक आहेत त्यांना पूर्ण जंगलातील प्रत्येक प्रवीण भाऊ नक्कीच जंगलातील नाही का जुने लोक आहेत आपण राहतो त्या पूर्णच्या पूर्ण सगळी माहिती म्हणजे आपल्या जुन्या माणसांना माहिती आहे आणि ते आपल्याला सांगतच असतात. हे इथे काय असतं, ह्या डोंगराकडे काय आहे ते. मग वनराईचा अभ्यास म्हणजे औषधं म्हटली गेली तर पहिल्यांदा औषधं म्हणजे जंगलाचाच पूर्ण अभ्यास, जी औषधं भेटली जायची पूर्णपणे परफेक्ट. आता जर समजा आपण दवाखान्यात खूप असा खर्च करतो, परंतु आपल्या नाही का काहींना माहीत नाही आणि आपले काही जे असे औषध आपण बरं होऊ शकतो अशी जंगलाचे म्हणजे आपण पूर्णच्या पूर्ण निसर्गावर नेमलेला आहे. 5 म्हणजे घाव खडकास दास, आग डोळ्यास म्हणजे आदिवासी. घाव खडकास, आदिवासी हा कधीच न घाबरणारा माणूस आहे. कधी कोणतीही गोष्ट झाली तर आदिवासी कधीच मागं सरत नाही. आता प्रत्येक गोष्टीचा विचार जर केला तर आदिवासी हा कोणताही काम म्हणा, कोणतंही काही पण असो, कधीच मागं सरणार आदिवासीमध्ये नाहीच आहे, अजूनपर्यंत नाही. तर जाग दिल्या शब्दास, कठोर वचनास, मृदू हृदयास म्हणजे आदिवासी. जाग दिल्या शब्दास, आदिवासी म्हणजे नाही का जाग दिल्या शब्द म्हणजे वचन, आपण नाही का बोलतो वचन देतो एकमेकांना. जाग दिल्या शब्दात जर शब्द जर दिला तर तो कधीच मोडला. जे बांधव आहेत आदिवासी म्हणजे एखादा शब्द जर दिला एखाद्याला का असं मी असं करणार बा, मग आदिवासी माणसाचं हेच तर तो कधीच कोणाशी असं एक शब्द जर दिला तर तो पाळल्याशिवाय राहतच नाही. तो 100% ते वचन पाळणार म्हणजे पाळणार. आणि माझा विषय म्हणजे आदिवासी क्रांतिगीते आहे. आणि मला जी विचारधारा माहिती समोर थोडी का होईना सांगणार आहे. एक आपल्या समोर माझं म्हणजे विषयच असा आहे की मी तुमच्या समोर आणि नंतर मी पुढचं बोलेल. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या म्हणजे सर्वप्रथम मी माझं पहिलं गीत सादर करतो. ज्या वेळेस म्हणजे मला काही विचारधारा माहिती नव्हती नाही का बोलतात पहिल्यांदाच मी जेव्हा बाहेर असं रॅली निघायची असं तर मी घरून निघायचो, पण मला काहीच विचारधारा काहीच माहितीच नव्हती. फक्त रॅली निघाली का त्यांच्यासोबत जायचं, झेंडे घ्यायचे असं तसं. प्रत्येकाच्या आता कोणती पण रॅली निघो त्याच्यामध्ये आपण जाणार म्हणजे जायचो, पण मूळ म्हणजे आपला आदिवासी आपली विचारधारा माहिती नसल्यामुळे हे असं व्हायचंच. म्हणजे माहिती नसल्यामुळे कधी पण कोणी काय बोललं तर चला जायचं आपल्याला. आणि ज्या वेळेस मला विचारधारा माहीत झाली ती खूप नंतर माहिती झाली. म्हणजे पहिल्यांदा मी जे गीत तयार केलं आदिवाशांचा दिवस उगवला,
म्हणजे मला काही असं माहीत नव्हतं की गाणं कसं तयार करतात, काही मी कधी क्लास पण केले नाही, काहीच नाही केलं. आणि पहिलं गाणं जे सुचलं म्हणजे ज्या वेळेस डीजेला गाणे वाजायचे त्यावेळेस आपले नाही का आदिवासी, त्यावेळेस नाही का फक्त 2-3 गाणे होते आदिवासी म्हणजे आपल्या भागातील, आणि 3च गाणे आले होते संदीप भाऊचे. आणि त्यामुळं मला पण वाटलं अजून आपले गाणे वाजायला पाहिजे. मी पहिल्यांदा जय भीम समाजाचे गाणे म्हणजे ऐकायचो, आणि म्हणजे भरपूर गाणे पूर्णच्या पूर्ण पहिल्यांदा मोबाईलमध्ये ते गाणे भरलेले असायचे. आणि आपण ते पण माहीत नसल्यामुळे आपण पूर्णच्या पूर्ण विचारधारामुळे काहीच आदिवासी म्हणजे काय फक्त बोलतात जय आदिवासी जय आदिवासी, मग आपण तसंच बोलायचं, दुसरे बोलतात म्हणून. मग मी जे गाणं तयार केलं म्हणजे पहिलं गीत आहे माझं, ते मी आपल्यासमोर सादर करतोय. आदिवाशांचा दिवस उगवला, लावला दिवा तो क्रांतीचा, लावला दिवा तो क्रांतीचा. आदिवासी हे वादळ पेटलं की भल्या भल्यांचा आवाज हटला, आदिवासी हे वादळ पेटला की भल्या भल्यांचा आवाज हटला. राघू माझा जोमान लढला, त्यानं इंग्रजांना मोडला. राघू माझा जोमान लढला, त्यानं इंग्रजांना मोडला. तो देशासाठी लढला, त्यानं इतिहास घडवला. तो देशासाठी लढला, त्यानं इतिहास घडवला. शूर सह्याद्रीच्या कडे कपारी राघूचा आवाज उठवला, क्रांतीवीराचा आवाज उठवला. शूर सह्याद्रीच्या कडे कपारी राघूचा आवाज उठवला, क्रांतीवीराचा आवाज उठवला. आदिवासी हे वादळ पेटला की भल्या भल्यांचा आवाज हटला, आदिवासी हे वादळ पेटला की भल्या भल्यांचा आवाज हटला. त्यानं सावकाराला लुटलं, त्यानं इंग्रजांना कापलं. त्यानं सावकाराला लुटलं, त्यानं इंग्रजांना कापलं. त्या गरीब जनतेसाठी त्यानं इंग्रजांना कापलं. त्या गरीब जनतेसाठी त्यानं इंग्रजांना कापलं. आदिवाशांचं रक्त आता सळसळू लागलं, बघा सळसळू लागलं. आदिवासी भल्यांचा आवाज हटला, आदिवासी हे वादळ पेटला की भल्या भल्यांचा आवाज हटला. वार घेऊन ते ठार, वार घेऊन छातीवर केलं वैर्याना ते ठार. वीर बसून छातीवर मुंडक कापल चरचर, वीर बसून छातीवर मुंडक कापल चरचर. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याचा वाघ गरजला, तो ढाण्या वाघ गरजला. आदिवासी हे वादळ पेटला की भल्या भल्यांचा आवाज हटला, आदिवासी हे वादळ पेटला की भल्या भल्यांचा आवाज हटला. आदिवाशांचा दिवस उगवला, आदिवाशांचा दिवस उगवला. लावला दिवा तो क्रांतीचा, लावला दिवा तो क्रांतीचा. आदिवासी हे वादळ पेटला की भल्या भल्यांचा आवाज हटला, आदिवासी हे वादळ पेटला की भल्या भल्यांचा आवाज हटला. धन्यवाद. आणि मी नाही का या गाण्याचं तुमच्यासमोर छोटंसं नाही का गाणं कसं बनवलं आणि काय झालं याच्याबद्दल थोडं सांगतोय. पहिल्या अंतऱ्याचं जर म्हटलं, राघू माझा जो मान लढला त्यानं इंग्रजांना मोडला. कारण का आदि क्रांतिकारक राघोजी भांगरे हे नाही का ज्यावेळेस मला इतिहास माहिती नव्हता त्यावेळेस म्हणजे असं बाडगीची माची म्हणून मी पूर्ण पुस्तक वाचलं. त्यावेळेस विचारधारा माहिती नसल्यामुळे मला असंच आमच्या गावातल्या लायब्ररीमध्ये पुस्तक भेटलं आणि मी ते घरी घेऊन गेलो आणि ते पूर्णपणे मी वाचलं. आणि त्यामुळे मला थोडीशी त्यामधून
माझ्याच गावाच्या पूर्ण गावाच्या लगत असलेल्या बाडगीच्या माचीचा इतिहास मला पण माहीत नव्हता. मग त्यामुळे मी त्या पुस्तकातून ती बाडगीच्या माचीचा इतिहास मला छोटंसं पुस्तक होतं, त्याच्यातून मला निम्मा म्हणजे बराचसा बाडगीच्या माचीचा इतिहास सापडला. मग त्यामुळं असं म्हणावं लागतं की राघू माझा जोमान लढला त्या इंग्रजांना मोडला. मग क्रांतिकारक राघोजी भांगरे हे अन्याय आणि अत्याचार झाल्यानंतर नाही का काही ठिकाणी अन्याय व्हायच्या आधीच ते नाही का झडप घालायचे आणि गोऱ्या सरकाराला सळो की पळो करून सोडायचे. तो देशासाठी लढला त्यानं इतिहास घडवला. कारण का त्यांनी प्रत्येकासाठी म्हणजे त्यांनी कधीही कोणाचा भेदभाव केला नाही आणि इतिहास घडवला. म्हणजे आपला पहिल्यापासून आपला इतिहास आहे तो दडवला गेलेला आहे. आपला इतिहास म्हणजे आपल्याला पूर्ण माहीत नव्हता आणि काहींनी नाही का आपला इतिहास आहे आदिवासींचा इतिहास हा आत्ता नावारूपाला आला, म्हणजे तो आपल्यापर्यंत माहितीच नव्हता. काहींनी तो आपला इतिहास दडवून ठेवला. पण नाही का बोलतात का आपला इतिहास कसा असो पण तो दडू शकत नाहीये. कारण का क्रांतिकारकांचे आपले क्रांतिकारक झाले त्यांचा इतिहास इथे आपल्याला नाही भेटला, तो इंग्रजांकडून आपल्याला भेटलेला आहे. कारण का इथल्या लोकांनी आपला इतिहास हा डायरेक्टली वगळून टाकलेला होता. पण इंग्रज लोकांनी नाही का त्यांचा असा राग पण येतो आणि चांगलं पण वाटतं. कारण का त्यांनी नाही का आपला इतिहास जर त्यांनी लिहून ठेवला नसताना तो आपल्यापर्यंत शक्यतो माहिती झाला असता किंवा नसता झाला हे काही सांगता येत नाही. पण इंग्रजांनी जो इतिहास ठेवला लिहून ठेवला होता तो आपण इंग्रजांनी जो इतिहास नाही का त्यांच्याकडून आपल्याला भेटला. मग त्या इतिहासावरून जो आपण नाही का क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि बिरसा मुंडा आपले जेवढे क्रांतिकारक आहेत त्यांचा इतिहास पूर्णपणे आपल्याला चांगल्या रीतीने भेटलेला आहे. अजून एक अंतर्यात तिसरा अंतरा त्यानं सावकाराला लुटलं त्यानं इंग्रजांना कापलं. म्हणजे त्यांनी सावकार आपल्या गोरगरीब जनतेवर अन्याय अत्याचार करायचे त्यांच्या विरोधात बंड पुकारायचे. आणि जे नाही का इथून तर कोकणापर्यंत बाडगीच्या माचीपासून तर कोकणापर्यंत जेवढे सूत्र हलायचे ते बाडगीची माची म्हणजे मेन ठिकाण होतं. आणि तिथे किती पण सापडलं ते म्हणजे कोणाला तिथं माहीत सुद्धा होत नव्हतं काही ते कोणी राहत असेल किंवा नाही. असंच तिथून नाही का साईडनं जातील पण तिथे बाडगीची माची म्हणून कोणाला त्यावेळेस असं ठिकाण होतं का तिथून कोणाला काहीच माहिती नव्हतं बाडगीची माची कुठे काय. तो एक आश्रय म्हणजे सह्याद्रीचा म्हणजे जंगलाचा जो आश्रय होता तो क्रांतिकारकांच्या. तिथून राघोजी भांगरे रात्रीतून समजा एखाद्या ठिकाणी जर ऐकायला आलं की या ठिकाणी असा अन्याय झाला अत्याचार एखाद्या गरीब जनतेवर किंवा गोरगरिबांवर अत्याचार जर झाला तर त्यांच्या ती गोष्ट कानी पडतात. रात्रीतून म्हणजे एका रात्रीतून ते तिथे जाऊन तिथला नाही का तिथलं त्या ज्याने अत्याचार केला त्याला शिक्षा करून ते परत ठिकाण म्हणजे बाडगीच्या माचीवर निघून यायचे. निवासस्थान म्हणजे ती बाडगीची माची. अजून सांगायला गेलं तर आदिवासी म्हणजे काय मी अजून मुद्दे आहेत भरपूर मी तुमच्यासमोर जे सांगणार आहे. काहींना जे माहीत आहेत असणार आहे आणि काहींना नसेल माहिती. मी सांगतोय थोडं मला जेवढं माहीत आहे आणि आपल्या जनार्दन भाऊ दांडे यांनी जे लिहिलेलं आहे ते मी आपल्यासमोर या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपल्या पूर्ण सर्वांना सांगतोय.
धरणीचा श्वास अन्नाचा घास पात्र कौतुकास म्हणजे आदिवासी. धरणीचा श्वास अन्नाचा घास पात्र कौतुकास म्हणजे आदिवासी. म्हणजे ही लेखणीच इतकी भारी आहे ना, मनाला लागून जाते. कारण का धरणीचा श्वास अन्नाचा घास, धरणीचा श्वास म्हणजे आणि अन्नाचा घास, जंगलावर जगणारं आपण पूर्ण आपली जे जगतो ते जंगलाच्याच भरवशावर जगतो. आणि एक विरोध वेदास वाचतो संविधानास पुजतो क्रांतीवीरांस म्हणजे आदिवासी. विरोध वेदास वाचतो संविधानास. संविधानास म्हणजे आपला जो आदिवासी बांधव आहे पूर्णपणे संविधानाच्या याच्यावरती चालतोय, संविधानाला धरून चालतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान आहे, बाबासाहेबांचं जे संविधान आहे पूर्णपणे आपण त्याला अनुसरून चालतोय आणि मानतो क्रांतीवीरांस. आपला समाज हा कोणत्याही देवी किंवा देवताला मानत नाही आहे. आपल्या समाजाचं पूर्ण आणि पूर्ण क्रांतिकारक आपल्यासाठी ज्यांनी केलंय त्यांना मानलं काय फरक पडणार आहे आपल्याला. जेवढे क्रांतिकारक होऊन गेले आपले भरपूर म्हणजे किती ना, आपल्यापर्यंत काही क्रांतिकारकांची माहिती सुद्धा नाही आहे, पण आपले क्रांतिकारक इतके होऊन गेले ते अजून आपल्याला काही माहीत नाहीत आणि आपल्याला माहीत होतील. कारण का अजून आपला समाज पूर्णपणे म्हटलं तर पूर्णपणे जागा झालेला नाही आहे आणि आपलं पूर्णपणे जागा करण्याचं जे काम आहे ते आपल्याला सर्वांना मिळून करायचं आहे. कारण का जे आपली जुनी जी लोक आहेत त्यांना माहिती नाही आहे का आदिवासी म्हणजे काय. पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा त्यांच्या आधी पण आपले सण उत्सव जे साजरे करायचो, जंगलाच्या भरवशावर आपण राहायचो. पण आत्ताची जे आपले आजी बाबा किंवा असेच नाही का सगळे आहेत ना, ते त्यांना काही असे म्हणतात काय हे कुठून आलं, आता एवढ्या दिवस कुठं गेलं, आता काय बोलतात असं तसं. पण आता नाही का आपलेच लोक आपल्याला मागं ओढायचा प्रयत्न करत आहेत. पण आपण नाही का त्यांना पण समजून सांगितलं पाहिजे का नाही बाबा आज आपण नाही का एक असं नाही करायला पाहिजे. आपण नाही का दुसऱ्या देवी देवतांच्या मागं लागतो आणि त्याच्यात काहीच फायदा नाही, आपलाच उलटा नाही का आपलाच तोटा आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाने आपले नाही का निसर्ग, आपण निसर्गालाच मानणारा आदिवासी म्हणजे निसर्गाला मानतो. मग आपण निसर्गातील जे आपण देव मानतो पूर्ण ते निसर्गावर अवलंबून आहेत. आपलं उंबर देव म्हणजे उंबराचं झाड आपण जे मानतो ते निसर्गालाच मानतोय ना देव. म्हणजे निसर्ग आपला देव मानतो आपण आणि तो पूर्ण जंगल आता वर्ष आहे म्हटलं तर झाडच आहे. अजून बरेच आपले जेवढे देवी देवता बोलतो आपण पूर्ण जंगलाच्याच याच्यावर मारतो आपण. दुसऱ्यांच्या आपण हे सोडलं पाहिजे. आपले आता जे नाही का जुने असे माणसं आहेत ते काय कुठून आलं हे, आता इतक्या दिवस कुठं गेलं आणि आज कुठून तरी अशी जागा झाल्या ते आपल्याच घरातले नाही का. आपण थोडंसं बाहेर गेलो किंवा प्रत्येकाच्या घरातले समजा विचार एखादी कॅडर बिडर असला किंवा काय असला तर घरातल्याला माहिती जातात काय तुम्ही काय कशाच्या मागं लागले ते इथं कामधंदे टाकून द्यायचं असं तसं बोलतात. पण आपण जर आता आवाज जर उठवला नाही तर हा आपण कायमचा कधीच नाही उठवू शकत. कारण का आपलं अस्तित्व आता निम्मसीम म्हणजे नाही का संपवित चाललेले आहेत काही. पण आपल्याला नाही का आपली संस्कृती जपून ठेवायची. आपली संस्कृती जर आपण जपली तर आपण जिवंत राहणार आहे, अन्यथा आपला काहीच खरं नाही आहे. आपण आपली संस्कृती जपायला सर्वांनी शिकलं पाहिजे आणि आपण जपतोय आता नाही का. जशी जशी विचारधारा माहिती होत चाललेली आपल्याला तशी आपण पूर्णपणे विचारधारेच्या माध्यमातून पूर्णपणे आपण तिचं संवर्धन करतोय. आपल्या जुने जे जंगलातील समजा काही झालं तर आपण ते जपून ठेवतो आणि जुन्या वस्तू किंवा असं सर्व काय आपण जपून ठेवतोय. नवं म्हटलं तर प्रदूषणाचा ऱ्हास, अन्यायाचा फास,
आदर्श जगास प्रदूषणाचा ऱ्हास, म्हणजे आदिवासी आहे तो प्रदूषण करत नाही. आपण प्रदूषणाची आणण्याचा फास, प्रदूषण आपण होऊ देत नाही. पूर्ण आणि पूर्ण नाहीये. आपण जंगलात राहतो, जंगलाच्या सानिध्यात, आणि आपल्याकडं प्रदूषण होत नाही. आपण प्रदूषणाचा आदिवासी बांधव आहेत. आपल्याकडं प्रदूषण म्हणजे असं होत नाहीये जास्त. 10वं म्हटलं गेलं तर तयार कष्टास मानतो कर्मास लोभी न धनास. तयार कष्टास म्हणजे कष्ट करून आपले जे बांधव आहेत पूर्ण आणि सगळेच्या सगळे कष्ट करून जगतायत. पूर्ण कष्ट स्वतः कमवून कष्ट कमवून पूर्ण जगतायत आणि पहिल्यापासून सुद्धा जगत आहेत. लोभी न धनास म्हटल्यानंतर नाही का, आदिवासी बांधव कोणत्याही गोष्टीची अशी हाव करत नाही काही मला हे साठवून ठेवायचं हे ते. आपण कधीच नाही असं आपल्या तो जर विचार केला असता ना, आपण पहिल्यापासून जर आपल्या बांधवांनी जर असा विचार केला असता की आपल्याला एवढं साठवून ठेवायचे, आज खूप पुढे असतो. हे जर आपल्याला साठवायचं असतं ना तर आपण नंबर 1 म्हणजे टॉपलाच असतो याच्या बाबतीत, धनाच्या बाबतीत. पण आपण असं कधीच केलं नाही. पहिल्यापासून सुद्धा आपण हे केलेलंच नाही. 11वं म्हटलं गेलं तर क्रांतिकारी सुमनांस आदिवासी वीरांस पूजतो घराघरांस. क्रांतिकारी सुमनांस म्हणजे आपण आदिवासी बांधव आहेत ते क्रांतिकारकांस पूजतात. म्हणजे जेव्हापासून विचारधारा माहिती झालेली आहे आणि इतक्या मागं पण आपले कोणत्याही देवाला किंवा फोटो बिटो देवाबिवाचे कोणतेच आपण मानत नाही. ओके सर, गाणे घेतो. अजून आपले बांधव आहेत ना पूर्ण क्रांतिकारकांचाच पूजतात. आणि मी आता एक गीत घेतोय आपल्यासमोर. बाळगीच्या माचीचं जे गीत मी तुमच्यासमोर आता एक सादर करतोय. जे मी आव्हानास एक मुखडा बोललेलो होतो दुपारी नाही का, आव्हान केलं होतं त्यावेळेस मी ज्या गाण्याचा मुखडा बोललो होतो ते गाणं मी तुमच्यासमोर आता सादर करतोय. सह्याद्रीचा वाघ जन्मला राघोजी वीर, सह्याद्रीचा वाघ जन्मला राघोजी वीर. अहो फडकी झेंडा फडकतो त्या उंच शिखरावर बाडगीच्या माचीवर. फडकी झेंडा फडकतो त्या उंच शिखरावर बाडगीच्या माचीवर. फडकी झेंडा फडकतो त्या उंच शिखरावर बाडगीच्या माचीवर. राघोजीचा साथीदार बुधा पेडेकर, गाई म्हशी होत्या बीता का गावी घर. हे राघोजीचा साथीदार बुधा पेडेकर, गाई म्हशी होत्या बीता का गावी घर. हंडा भरून राघोजीला दूध तो देईर, तलवारीच्या बाजीमध्ये दोघे होते वीर. अहो तलवारीच्या बाजीमध्ये दोघे होते वीर. सह्याद्रीचा वाघ जन्मला राघोजी वीर. अहो फडकी झेंडा फडकतो त्या उंच शिखरावर बाडगीच्या माचीवर. फडकी झेंडा फडकतो त्या उंच शिखरावर बाडगीच्या माचीवर. बुधा पेडेकरला धरलं दुष्ट इंग्रजानं, मिश दाखवून म्हणला राघोजीला दाव.
गेला भीतान गडाच्या उंच कड्यावर, कड्यावरून प्राण सोडिले त्या वीरान, अहो कड्यावरून प्राण सोडिले त्या वीरान. हे बुधा पेडेकरला धरलं दुष्ट इंग्रजान, मिश दाखवून म्हणला राघोजीला दाव. गेला भीतान गडाच्या उंच कड्यावर, कड्यावरून प्राण सोडिले त्या वीरान, अहो कड्यावरून प्राण सोडिले त्या वीरान. सह्याद्रीचा वाघ जन्मला राघोजी वीर, अहो फडकी झेंडा फडकतो त्या उंच शिखरावर, बाडगीच्या माचीवर. फडकी झेंडा फडकतो त्या उंच शिखरावर, बाडगीच्या माचीवर. हे बाडगीची माची अशी होती रखंबीर, तेच होत राघोजी त्याच घर. बाडगीची माची अशी होती रखंबीर, तेच होत राघोजींच्या साठी त्याच घर. गनिमी काव्यात केलं वैरी त्यानं ठार, पाठीवरती ढाल हातातली तलवार, अहो पाठीवरती ढाल हातातली तलवार. सह्याद्रीचा वाघ जन्मला राघोजी वीर, अन फडकी झेंडा फडकतो त्या उंच शिखरावर, बाडगीच्या माचीवर. फडकी झेंडा फडकतो त्या उंच शिखरावर, बाडगीच्या माचीवर. अहो फडकी झेंडा फडकतो त्या उंच शिखरावर, बाडगी. ज्या दिवशी या गाण्याचं मी पहिल्या अंतऱ्याचं सांगतो बनवलं त्याबद्दल. का हे गाणं कोण का बन, याच्या मागचा या उद्देश काय, या गाण्यात बनवताना कसं मी बनवलं हे. पेडेकर म्हणजे साईटला बितानगड पण आहे, त्या बितानगडाच्याच पाहिजे गावचं पाटील म्हणजे बितान गाव आहे ना, बित्ताका गाव, त्या गावचे पाटील बुधा पेडेकर हे राहायचे. आणि त्यांच्याकडे खूप अशा गाई म्हशी अशा दूध देणारे जनावरं होते. आणि राघोजी भांगऱ्यांची आणि त्यांची अशी मैत्री, चांगली घट्ट मैत्री होती. मग त्यामुळं त्यांनी नाही का रोज हांडा भरून दूध राघोजी भांगऱ्यांना ते त्यांच्या गावावरून बाडगीच्या माचीवर नेऊन द्यायचं. मग बाडगीच्या माचीवरून ते भांगऱ्यांना ते दूध द्यायचे आणि त्या दुधाच्या बदल्यात आपले राघोजी भांगरे त्यांना काहीतरी देत होते. म्हणजे काही धान्य किंवा काही धन पैसा, आपल्या आता या भाषेमध्ये पैसा धन हे ते. क्रांतिकारक राघोजी भांगऱ्यांचं जे बंडाचं ठिकाण म्हणजे प्रवीण भाऊ म्हणतात असे बाडगी म्हणजे आहेच ते बाडगीची माची. क्रांतिकारक राघोजी भांगऱ्यांचे बंडाची निशाणी म्हणजे बाडगीची माचीच आहे. बाडगीच्या माचीपासून झाली, जिथे जिथे सुरुवात म्हणजे बाडगीची माची. अजून दुसऱ्या अंतऱ्याचं मी तुम्हाला सांगतोय. बुधा पेडेकरला धरलं दुष्ट इंग्रजानं, अमिष दाखवून म्हणला राघोजी भांगऱ्यांना दाव. गेला त्या उंच कड्यावरून प्राण सोडिले त्या वीरानं. बुधा पेडेकरला म्हणजे इंग्रज सरकारला आलं का या गावचा जो पाटील आहे बुधा पेडेकर म्हणून, राघोजी भांगऱ्यांना दूध घेऊन जातोय, याला जर पकडलं तर आपल्याला राघोजी भांगरा तो आपल्याला भेटेल. म्हणजे याला जर पकडलं तर तो आपल्याला सहजासहजी भेटेल. त्यांना पकडलं, बुधा पेडेकरला त्या गोऱ्या सरकाराने पकडलं आणि त्यांना सांगितलं की राघोजी भांगरेला दाखव, तुला
असं धन देऊ, जमीन देऊ असं लालच दाखवलं. आम्हीच दाखवून म्हणला राघोजी भांगरेंना दाव. म्हणून आपल्यासारखं नाही का म्हटलं, आपल्या आता या परिस्थितीत जर आपण जर असतो आणि बोलला असतो की हा बाबा मला नाही माहिती, इथं असेल तू घेऊन दाखव पण मला सोडा, त्यांना पकडून या पण मला सोडा. आपण त्या काळी म्हणजे असं स्वतःच्या जीवावरती कोणीच पण घ्यायला तयार होतं त्या काळी. बुधा बेडेकरांना ज्या वेळेस इंग्रजांनी धरलं त्यावेळेस बितानगडाच्या उंच टेकडावरती जाऊन ते म्हटले का तिथे राहतो राघोजी भांगरे, आणि असाच बोट करत त्यांनी तिथून कड्यावर आपल्या त्या काळी म्हणजे आता जर असाच जर दुसराच कोणी जर असता तर म्हटलं असता बाबा एवढी मला जमीन भेटते, एवढा पैसा भेटतोय. त्या काळीच म्हणजे असे 1000-2000 भरपूर होत होते. आणि मग त्या म्हणजे आत्ताच्या काळात त्या पैशांची लाखो करोडोमध्ये किंमत आहे. मग त्यांनी जर तसं केलं असतं की मी हे धन घेतो, मला ही जमीन घेतो आणि तुम्ही त्याला पकडून द्या, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी सांगितलं नाही की राघोजी भांगरे कुठे असतात काय. त्यांनी स्वतःच अजून अंतऱ्याचं थोडं बाडगीची माची अशी होती राघोजी भांगऱ्यांसाठी त्यांचं घर. गनिमी काव्यात केलं वरती ढाल हातातील तलवार होती की राघोजी भांगऱ्यांचं ते म्हणजे घरच बनलं होतं. मग ते घर म्हणजे तिथून पूर्ण सह्याद्रीच्या खोऱ्यात जिथे बंड केले जायचे बाडगीच्या माचीपासून व्हायचे. सांगतोय म्हणजे नाही का आदिवासी म्हणजे काय, परत त्याच विषयाकडे थोडासा म्हणजे जास्त नाही आहे थोडं सांगतोय. भारताचे संस्कृतीचं रक्षण करणारा म्हणजे आदिवासी. भारताची संस्कृतीचे रक्षण करणारा म्हणजे आदिवासी. म्हणजे भारताची संस्कृती जी जुनी संस्कृती आहे तिचं रक्षण करणारा आणि ती टिकवून ठेवणारा म्हणजे आदिवासी. आदिम वास्तववादी म्हणजे आदिवासी. आदिम वास्तववादी म्हणजे पहिल्यापासून जे राहत आले, वास करत आले या धरणीवर, या वास करत आले म्हणजे तो खरा आदिवासी. मानलेल्या गुरुसाठी अंगठा देणारा एकलव्य म्हणजे आदिवासी. मानलेल्या गुरुसाठी, मानलेला फक्त मानलेले गुरु म्हणजे का, मानलेल्या गुरुसाठी अंगठा देणारा एकलव्य म्हणजे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणजे आदिवासी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये नाही का पूर्ण काम करणारे जे होते ते पूर्ण सर्व नाही का सर्व जमातीची माणसं, सर्वच्या पूर्णच्या पूर्ण माणसं त्यामध्ये होते. आणि जेवढे किल्ले शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले हे ते प्रत्येक ठिकाणी आपली माणसं जी होती ती पहिल्यापासून राहत होती आणि कधीही जीवाची पर्वा न करता त्यांनी कोणतंही काम जे हाती घेतलं ते करतच राहायचे. म्हणजे जेवढे शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले त्यामध्ये आपला पुरेपूर म्हणजे महत्त्वाचा पूर्ण वाटा आहे. आपल्या सह्याद्रीच्या डोंगराचा मालक म्हणजे आदिवासी. सह्याद्रीच्या डोंगराचा मालक म्हणजे सह्याद्रीच्या डोंगरात आपण सर्वच, मी पूर्ण बोलतोय पूर्ण जंगल जल जंगल जमीन याच विषयावरती मी बोलतोय. कारण का आपल्याला हेच टिकवायचंय म्हणजे आपण टिकणार नाहीये. मेन मुद्दा म्हणजे आपण हे जल जंगल जमीन हे आपण टिकवलं पाहिजे, तेव्हा आपण टिकणार आहे. मग आपण ते
टिकवणं गरजेचं आहे आणि आपण टिकवत आहोत. संस्कृतीचे जनक म्हणजे आदिवासी. संस्कृतीचा जनक हा आदिवासीच आहे. संस्कृतीचा जनक म्हणजे कलेचा उत्तम नमुना म्हणजे आदिवासी. कला ही आदिवासी माणसाच्या हातामध्ये प्रत्येक कोणतीही कला असो, डोंगर दऱ्यातली नाही का, आपण कोणती समजा आपली आली तर किती कोणत्याही ठिकाणी नाही का अशी भारी चांगली वाटते की आपण आदिवासी माणसाच्या हाती नाही का जी कला आहे ती दुसरी कोणत्याच माणसाकडे ही कला नसणार. आपल्या जे बाबा ते त्यांच्या हातून आपण कधी पण त्यांच्या जवळ जर बसलं तर असं तर ते सांगतात की हा असं बनवता येतं किंवा नाही का, जुन्या ज्या वस्तू आहेत आपल्या आजी आजोबांच्या त्या वस्तू आणि समजा काही पण घेतलं त्याच्यावर कोरीव काम किंवा कोणतंही घ्या तर त्याच्यावर जी कला आहे ती फक्त आपल्या आदिवासी बांधवांमध्ये चांगली म्हणजे पुरेपूर ती कला आहेच. अजून एक सांगायचं गेलं तर लास्ट थोडं आहे म्हणजे आदिवासी सुरक्षित तर जंगल सुरक्षित. आदिवासी सुरक्षित तर कारण का जंगल जो जपतोय तो खरा म्हणजे आदिवासी माणूस जंगल जपतोय. आणि आदिवासी सुरक्षित तर जंगल सुरक्षित. मग जंगल सुरक्षित तर पर्यावरण सुरक्षित. जंगल सुरक्षित तर पर्यावरण सुरक्षित आणि पर्यावरण सुरक्षित तर जग सुरक्षित. कारण पर्यावरणाच्या भरवशावर नाही का पूर्ण जग म्हणजे आहे. आता सध्या पर्यावरणाच्याच सध्या म्हणजे इथून पुढेही पर्यावरणाच्याच भरवशावर नाही का जग आहे. मग याचा मूळ म्हणजे नाही का आदिवासी सुरक्षित म्हणजे जंगल जपणारा आदिवासी माणूस. आदिवासी सुरक्षित तर जंगल सुरक्षित. जंगल सुरक्षित तर पर्यावरण सुरक्षित आणि पर्यावरण सुरक्षित तर जग सुरक्षित. मग चक्र कसं आहे बघा नाही का. जंगलाचा पुरेपूर जो संरक्षण करतो तो आदिवासी. तुमच्या समोर एक गीत सादर करतोय. बराच वेळ झाला बोलतोय आणि विषय म्हणजे आदिवासी क्रांती गीते आणि असाच आहे आणि मी याच्यामध्ये भरपूर बोललो. ते तुमच्या समोर सादर करतोय. या रुक्मिणी शेखरे चंद्रपूर या ठिकाणी ती आणि मी हे गाणं जे रेकॉर्ड केलेलं आहे ते आम्ही ड्यूट मध्ये गायलेलं आहे. त्याच्यामुळे मी एकटाच गाऊन आपल्यासमोर राघोजींनी तलवार अहो राघोजींनी तलवार फिरवून गरगरा अन हर हर महादेव केली सिंह गर्जना. हर हर महादेव केली सिंह गर्जना. हर हर महादेव केली सिंह गर्जना. जगामध्ये राघोजींची कीर्ती आहे भारी. इतिहासात अमर आहे त्याची रणवलाही. जगामध्ये राघोजींची कीर्ती आहे भारी. इतिहासात अमर आहे त्याची रणवलाही. गरीब जनतेसाठी वैरी कापले चरचरा. त्या गरीब जनतेसाठी वैरी कापले चरचरा. अन हर हर महादेव केली सिंह गर्जना. हर हर महादेव केली सिंह गर्जना. हर हर महादेव केली सिंह गर्जना.
मावळ्यांची त्याला र होती मोठी साथ, अहो मावळ्यांची त्याला र होती मोठी साथ, आपल्या हक्कासाठी कधी नव्हता पाहत राहत, अहो आपल्या हक्कासाठी कधी नव्हता पाहत राहत, एकजूट पाहून वैरी खचला थरथरातो, एकजूट पाहून वैरी खचला थरथरा, अन हर हर महादेव केली सिंह गर्जना, हर हर महादेव केली सिंह गर्जना, हर हर महादेव केली सिंह गर्जना, सिन्नर घाटात लुटत होता इंग्रजाला, अहो सिन्नर घाटात लुटत होता इंग्रजाला, धाक होता त्याचा त्या गोऱ्या सरकाराला, अहो धाक होता त्याचा त्या गोऱ्या सरकाराला, सिन्नर घाटात लुटत होता इंग्रजाला, धाक होता त्याचा त्या गोऱ्या सरकाराला, एकजूट वरून वैरी मोडले कडकडा, त्यानं एकजूट धरून वैरी मोडले कडकडा, हर हर महादेव केली सिंह गर्जना, हर हर महादेव केली सिंह गर्जना, हर हर महादेव केली सिंह गर्जना, साधूच्या रूपात गेला पंढरपुराला, साधूच्या रूपात गेला पंढरपुराला, वाळवंटामध्ये काळाने घात केला, अहो वाळवंटामध्ये काळाने घात केला, साखळ्यांनी बांधले त्या राघोजी वीरा, अहो साखळ्यांनी बांधले त्या राघोजी वीरा, तरी हर हर महादेव केली सिंह गर्जना, हर हर महादेव केली सिंह गर्जना, हर हर महादेव केली सिंह गर्जना. या गाण्याचं नाही का थोडक्यात सांगतोय मी हे गाणं कसं बनवलं आणि याचं उद्देश काय आणि याची तुमच्यासमोर नाही का थोडंसं ह्या गाण्याचं पूर्ण विश्लेषण करून सांगतोय, थोडक्यात सांगतोय. म्हणजे जगामध्ये राघोजींची कीर्ती आहे भारी, पूर्ण जगामध्ये क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची कीर्ती म्हणजे महान आहे, म्हणजे महान आहेच ती आता सर्वांना म्हणजे प्रत्येक माणसाला माहीत आहे आणि प्रत्येकाच्या रुजलेले क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी काय केलेलं आहे आणि त्यांनी नाही का आपल्यासाठी व इतर सर्व समाज बांधवांसाठी नाही का एवढं चांगलं उत्तम काम केलेलं आहे. कारण तसं कोणीही करू शकत नाही आहे, कारण आपले क्रांतिकारक राघोजी भांगरे होते नाही का, त्यांनी कोणत्या जातीभेद न करता सर्वांना समान अधिकार किंवा हे केलेलं आहे. गरीब जनतेसाठी वैरी कापले चरचारा, म्हणजे गरीब जनतेसाठी आपली जी भोडी भावळी नाही का गरीब जनता होती, गरीब जनतेसाठी त्यांनी खूप नाही का असं काम केलेलं आहे. काम म्हणजे गरीब जनतेवर त्यांनी कधी अन्याय होऊ दिला नाही आणि जर चुकून जर झालाच तर त्यांना तो अन्याय याचा नाही का न्याय मिळवून देण्याचं काम करायचेच. म्हणजे त्या गाण्यात अन्याय जर झाला तर त्यां पुरेपूर नाही का अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राघोजी भांगरे हे होतेच. मावळ्यांची त्याला होती मोठी साथ, म्हणजे मावळे म्हणजे का एका हाताने टाळी वाजत नाही म्हणतात नाही का. राघोजी भांगऱ्यांना साथ इतक्या म्हणजे पूर्ण नाही का आपल्या एवढ्या मावळ्यांची किंवा नाही का आपल्या 18 बगड जातीतली लोक आहेत नाही का जमातीतली, त्या पूर्णच्या पूर्ण लोकांची साथ आपल्या क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना होती आणि ती साथ पूर्णपणे ते जेवढे नाही का बंड केले जायचे एकाच वेळेला ते 4 ते 5 ठिकाणी किंवा 5 ते 6 म्हणजे जास्त ठिकाणी एकाच वेळेला बंड केले जायचे. म्हणजे जर इंग्रज सरकाराला म्हणजे ते आरोपसुद्धा करू शकत नव्हते की इथं कोण आला आणि इथं कोण आला. प्रत्येक ठिकाणी जिथे बंड व्हायचे त्या ठिकाणी नाही का लोक असे अचाट म्हणजे चाट पडायचे की या ठिकाणी ह्याच वेळेला असं झालं आणि त्या पण ठिकाणी. मग हे केलं कोणी? मग काहींचा नाही का पूर्णपूर डाऊट यांच्यावर यायचा, पण मग एवढ्या वेळेस एकच ठिकाणी नाही का एवढ्या वेळेस एवढ्या ठिकाणी बंड केले जायचे.
ते आपल्या मावळ्यांच्या व आपल्या साथीदारांच्या याच्यावरती नाही का, साथीदार सर्वच्या सर्व मिळून जे काम करायचे. एकजूट पाहून वैरी खचला थरथरा, म्हणजे एकजूट अशी होती त्या काळी, एकजूट अशी चांगली होती का ती एकजूट पाहूनच नाही का दुसरे असे घाबरायचे की ही एकजूट एवढी खतरनाक, म्हणजे नाही का एकजुटीचा पावर अजून पण आपण समजा एका हाताने टाळी वाजत नाही बोलतो नाही का, एकजूट अशी केली पाहिजे आपण पण. त्या काळी जशी एकजुटीनं नाही का कोणतंही काम जे केलं जायचं एकजुटीच्या याच्यावरती, एकजूट जर केली तर कोणतंही काम आपल्याला अशक्य नाही आहे. एकजुटीचा पावर सर्वांना माहीत आहे आणि त्या काळी पण एकजूट ही केलीच, त्यामुळेच आपण नाही का अजून तिसऱ्या अंतराचं थोडंसं सांगतो. सिन्नर घाटात लुटत होता इंग्रजांना, म्हणजे सिन्नर घाट जो असा होता का त्या सिन्नर घाटामध्ये जे इंग्रजांचे नाही का जे वाहनं यायचे, काही काय म्हणतात त्यांना, हत्यारं किंवा बिंदुका काय पण यायचे नाही का, सिन्नर घाटातून तो रस्ता असा होता का तो आपल्या खालच्या भागाला जोडला जायचा, म्हणजे तिथून तो मेन रस्ता होता. त्या ठिकाणी जाऊन नाही का त्यांचे ती लूट करून आपल्या क्रांतिकारी चळवळीमध्ये आपली असे त्यांना लुटत असे आणि आपल्या गोरगरीब जनतेमध्ये ती आपले कोणी उपाशी राहू नये म्हणून ते पूर्णपणे वाटून देत असे. धाक होता त्याचा त्या गोऱ्यासारखा, धाक होता म्हणजे त्या काळी त्यांना असं वाटायचं इकडनं आले की इकडनं आला, जर यांना जर माहिती पडलं तर काय होईल बाबा, आपलं काहीच राहणार नाही, म्हणजे ते असे घाबरायचे. धाक होता त्याचा त्या गोऱ्यासारखा. राघोजी भांगऱ्यांचा धाक एवढा जबरदस्त धाक होता का त्या काळी त्यांचं नाव जरी ऐकलं नाही का, आता बऱ्याच ठिकाणी नाही का नाटक बसवलं जाते त्याच्यामध्ये दाखवता येतं अजून पण का धाक कसा होता राघोजी भांगऱ्यांचा धाक. इंग्रज सरकार त्यांना जरी म्हटलं ना राघोजी भांगरा आला तरी पण ते आपलं सर्व टाकून पळायचे. असं म्हणजे मी पुस्तकांमध्ये जे वाचले त्याबद्दल सांगते. साधूच्या रूपात गेला पंढरपुराला, म्हणजे क्रांतिकारक राघोजी भांगरे इथे बंडाच नाही का प्रमाण एवढं वाढलं होतं, सारखे बंड करायचे नाही का. इंग्रज सरकार त्यांच्या शोधावरती नाही का प्रत्येक मिनिटाला ते त्यांच्या शोधावरती राहायचे, कारण का त्यांना असं पाहिजे होतं काही पण हो फक्त राघोजी भांगरा भेटला पाहिजे. त्यांचं पूर्णपणे एकच धोरण होतं का राघोजीला पकडायचं, म्हणजे कसं पकडायचं, कारण का त्यांना ते मुश्किल होतं, कारण का पूर्णपणे राघोजी भांगऱ्यांचे साथीदार इतके चांगले होते की ते त्यांना पकडू देतच नव्हते. आणि साधू ज्या वेळेस राघोजी भांगरे आणि तिथे पंढरपुरामध्ये त्यांचे साथीदार आपल्या नाही का विचार करण्यासाठी, समजा एका ठिकाणी जर बंड काही करायचं असले तर तिथे जाऊन ते कोणाला समजून न यावं म्हणून चालता त्यांचे ते म्हणजे नाही का ठरायचं की या ठिकाणी असं करायचं, म्हणजे ह्या वेळेमध्ये असं बंड केले जायचे. मग साधूच्या रूपात गेला पंढरपुरात, पण वाळवंटामध्ये काळाने घात केला. म्हणजे राघोजी भांगऱ्यांच्या हाती कोणतंही शस्त्र किंवा तलवार काहीच नसताना इंग्रज सरकारला थोडीशी भनक लागली का राघोजी भांगरा या ठिकाणी आहे आणि तो आपल्याला पकडायचा आहे कोणत्याही हालतमध्ये. आणि इंग्रज सरकारनं नाही का पूर्ण राघोजी भांगऱ्यांवरती त्यांना पकडण्यासाठी तिथल्या जे माणसं होती त्या ठिकाणी त्यांच्यावर गोळीबार चालू केला. म्हणजे राघोजी भांगरे तिथून थोडं पसार झाल्यानंतर त्यांना भनक लागली की हे पसार झाले इथून, मग त्यांना पकडण्याच्या आधी तिथल्या जे लोक होते आलेली त्या लोकांवर गोळीबार चालू केला. मग त्यांनी जर असा विचार केला, म्हटलं मी एकटा गेलो यांच्या हातात जर भेटलो तर आपली एवढी लोक वाचतील, एवढी जनता नाही का
एवढे वाचतील आणि मी एकटा गेलो तर काय फरक नाही. पण त्याने का बोलतात लाखोंचा पोशिंदा जगला तर अजून लाख पुस्ती राहतील. म्हणजे राघोजी भांगरे त्यांनी असा विचार केला, मी जर एकटा जर गेलो तर एवढे वाचतील आणि मी जर पाळलो तर कित्येक यांच्यावर गोळीबार किंवा काय पण होईल. मग त्याच्यामुळं राघोजी भांगरे स्वतःहून त्यांच्या पुढे गेले आणि सांगितलं की धारा मला. मग त्यांनी इंग्रजांनी त्यांना पकडलं आणि धरून चालवलं होतं. साखळदंडाने बांधून त्यांना तिथून ते घेऊन गेले. एक दोन ओळीचं तुमच्यासमोर सांगितलं. जनार्दन भाऊ धांड्यांनी असं सांगितले की मी लहान होतो तेव्हापासून पाहतोय दोन्ही डोळं वासून. मी लहान होतो तेव्हापासून पाहतोय दोन्ही डोळं वासून. शाळा वंचित बदलापासून मंदिराला मात्र कलर घासून. मेन काय आहे, शाळा की मंदिर, असं नाही का. मी लहान होतो तेव्हापासून पाहतोय म्हणजे प्रत्येक मी पण आणि सर्वच नाही का लहान असल्यापासून बघतोय का शाळा वंचित बदलापासून आणि मंदिराला कलर घासून. म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट कोणती आहे, मंदिर की शाळा. शाळा जर चांगली असली तर पुढची पिढी चांगली होईल. पुढची पिढी चांगली जर झाली. मंदिराला नाही का प्रत्येक वर्षी कलर आणा हे ते करा. पण असं शाळेसाठी का बरं कोणी विचार करत नाही. शाळा कायमच वंचित बदलापासून. शाळा सरकारी ज्या शाळा बोलतात नाही का असं पडलेल्या झडलेल्या. प्रायव्हेट स्कूलमध्ये एवढे पैसे भरतो आपण. पण मंदिराचा जो प्रश्न आहे ना का, आपण प्रत्येक वर्षी समजा हे ते आलं, हा आपला नाही का उगस फालतू खर्च करण्यापेक्षा नाही का शाळेसाठी त्याला प्रत्येक ठिकाणी जेवढे आपण नाही का असे गावामध्ये काही देवी देवतांचे सण उत्सव करतो ते न करता नाही का शाळेसाठी जर आपण काही केलं. शाळा आपलेच त्या शाळेमध्ये कोण बाहेरचं नाही, आपल्याच गावातली शिकतात आणि सर्व त्याचा फायदा नाही का आपल्या पूर्ण पुढच्या पिढीला त्याचा फायदा होतो. मग हे कार्यक्रम नाही का समजा एखाद्या देवाचे कार्य तो आपण करण्यापेक्षा शाळेचा मेन काम केलं पाहिजे आणि तिथून जर ती पुढची पिढी जर शिकली तर अजून चांगली गोष्ट आहे. तुमच्यासमोर मी एक हा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नाही का मतभेद आणि जमातभेद हा एक आता नाही का मूळ मुद्दा आहे. आपण नाही का समजा भेद आणि जमातभेद आपण पहिले एखाद्या नाही का माणसावर अन्याय जर झाला, अत्याचार जर झाला तर आपण समजा असं न करता आपली सर्व एकच जमात आहे नाही का. पण सर्वांनी आपल्या जर बांधवावर जर अन्याय जर झाला तर उठलं पाहिजे. प्रत्येक बघतोय आपण जर आदर समाजाचा जर विषय घेतला तर एखाद्या ठिकाणी समजा एखाद्या ठिकाणी जर अन्याय जर झाला तर पूर्ण तो समाज नाही का पेटून उठतो. पण आपण तसं का नाही करत. आपण फक्त स्वतःचा विचार करतोय. स्वतःचा विचार न करता आपण नाही का सर्वांचा विचार. एखाद्यावर जर अन्याय जर झाला त्यावर आपण नाही का सर्वांनी मिळून त्या अन्यायाला तोंड दिलं पाहिजे आणि त्याच्यावर काही ना काही कारवाई केली पाहिजे. मग आपण समजा पण नाही का म्हणतो मी महादेव कोळी, तो भिल्ल, जाऊ द्या तिकडं, त्याची काय गरज नाही, मी माझ्या स्वतःचा पाहिजे. पण असं करूच नाही. मी काय म्हणतोय आपण सर्व एक जमातीचे माणसं आहोत. तर आपण सर्वांनी एकजुटीनं राहायचा पावर म्हणजे सर्वांनाच माहीत आहे.
आणि एक आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही, एक छोटासा छोटासा विषय. आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही ते आपलं नाही का. आता एवढे आपले बांधव आहेत, आपण आपले क्रांतिकारक आहेत, ते क्रांतिकारक आपल्यासाठी एवढं मोलाचं काम करून गेलेले आहेत, आपण ते विसरलं नाही पाहिजे. आणि ते आपण त्याला धरून चाललो पाहिजे. आणि संघटन करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आता जर आपण हे संघटन जर नाही केलं तर मग आता आपण बघतोय, समजा एखाद्या आपल्याच नाही का संघटनाचा विषय जर म्हटलं, आपलं संघटन जर असलं नाही का, आपल्याकडे कोणीच करू शकत नाहीये. किती वेळ झाला? 8 मिनिट. वेळ जास्त होतोय, काही कमेंटमध्ये सांगा. काही 1 तास झालेला आहे नाही का. 5 मिनिटाचं 5 ते 10 मिनिटं घेतो नाही का. मला वाटलं नव्हतं मी 1 तासाला एवढं 1 तासभर बोलेल म्हणून, पण हा कार्यक्रम नाही का ऑनलाईन असा कार्यक्रम माझा पहिल्यांदाच नाही का. असे लाईव्ह कार्यक्रम केलेला आहेत मी स्टेजवरचे, पण मग हा कार्यक्रम नाही का ऑनलाईन हा मी पहिल्यांदाच. आणि या लॉकडाऊनमध्ये याची पूर्णपणे गरज आहे आणि असेच कार्यक्रम नाही का सर्वांनी करतच राहायला पाहिजे. आणि मला इथं या पेजवरती नाही का माझं मी एक गायक म्हणून या पेजवरती आलो होतो, पण मी थोडंसं नाही का बोललो आणि म्हणजे थोडक्यात गायक होतो, पण वक्त्याचं काम थोड्यात केलेलं आहे. आणि तरी पण मी जसा माझ्यावर नाही का ह्याच्या होईल तेवढा मी प्रयत्न केलेला आहे. अजून बराच विषय आहे, पण मी एक गीत आपल्यासमोर सादर करतोय. गीत सादर करतोय आपल्याला. आदिवाशांचा इतिहास माझ्या इतिहास, आदिवाशांचा इतिहास माझ्या एकलव्याचा इतिहास. लय जो माणूस आजत हाय, दाही दिशेला गाजत हाय. माझ्या क्रांतीवीरांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही, माझ्या क्रांतीवीरांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही, माझ्या क्रांतीवीरांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही. राघोजी तो लढला जसा देवापरी घडला, अहो राघोजी तो लढला जसा देवापरी घडला. वाऱ्या वावधनाच्या दिवशी पावसात लढला, वाऱ्या वावधनाच्या दिवशी पावसात लढला. त्यानं धडा तो शिकवला, दुष्ट सावकाराला त्यानं धडा तो शिकवला. मुंड्या तोडून क्रांतिकारी घडला, अहो इंग्रजांच्या मुंड्या तोडून क्रांतिकारी. राघोजींचं नाव साऱ्या, राघोजींचं नाव साऱ्या जगात गाजत हाय, अहो जगात गाजत हाय. माझ्या क्रांतीवीरांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही, माझ्या क्रांतीवीरांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही, माझ्या क्रांतीवीरांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही. आदिवासी पोर सारी आहेत खंबीर, निसर्गाची पूजा आम्ही करीत राहणार. आदिवासी पोर सारी आहेत खंबीर, निसर्गाची पूजा आम्ही करीत राहणार. अहो कोणी आडवा आला त्याला तीच समजणार, अहो कोणी आडवा आला त्याला तीच घडणार. एकजुटीचं आमचं वार ते सुटणार, अहो एकजुटीचं आमचं वार ते सुटणार.
बिरसा मुंडा राघोजी तो आमची शान हाय, और बिरसा मुंडा राघोजी तो आमची शान हाय. माझ्या क्रांतीवीरांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही, माझ्या क्रांतीवीरांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही, माझ्या क्रांतीवीरांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही. मी हे गाणं सादर करताना याच्यात थोडासा बदल करून तुमच्यासमोर सादर केलं आहे आणि ते रेकॉर्ड गीत थोडं वेगळं आहे. म्हणजे आदिवासाची लय तुफानी वादळ आहे असं हे गीत नाही का. याच्यामध्ये मी दुसरं ॲड करून तुमच्यासमोर मी हे गीत सादर केलं आहे. फक्त विषय भरपूर होता पण नाही का वेळ खूप झालेला आहे त्याच्यामुळे नाही का आता मी इथेच थांबतोय का. उलगुलान एक साहित्यिक चळवळ म्हणजे याची सर्वांनी नाही का आता जे आहेत ना सर्वांनी ह्या पेजला नाही का लाईक करा, कमेंट्स करा की कसं मला पण समजलं पाहिजे की कसा कार्यक्रम कसा झाला. आणि लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आणि मी नाही का वेळ जास्त झाल्यामुळे विषय भरपूर होता, मला वाटत नव्हतं का मी एवढा बोलेल. आधीच नाही का पहिला कार्यक्रम असा ऑनलाईन FBला किंवा असाच ऑनलाईन कार्यक्रम हा माझा पहिलाच कार्यक्रम होता. त्यामुळे मला असं वाटलं नव्हतं मी एवढा 1 तासाच्या वरती काही बोलेल. पण अजून थोडं म्हणजे नाही का अर्धाच विषय झाला, अजून भरपूर वेळ चालला असता पण इथेच मी थांबतोय. उलगुलान एक साहित्यिक चळवळ डॉक्टर सखाराम डाखोरे सर व आदी यांनी मला ह्या पेजवरती जी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. म्हणजे खूप मोठा नाही का जे त्यांनी जे हे मला ही पेज संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय आदिवासी, जय जोहार, जय क्रांतिकार. 1-2 मिनटं. माझ्या सर्व समाज बांधवांना माझा मानाचा जय आदिवासी, जय जोहार. जो काही उलगुलान एक साहित्यिक चळवळ ह्या पेजवरती आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध आदिवासी गायक गणपत भाऊ पेढेकर ह्यांनी जे काही तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला नाही का. ॲक्च्युली आम्ही एक गायक असल्या कारणाने पूर्णपणे आम्हाला वक्त्याचं काम जमत नाही, तरी पण जे काही घेण्यासारखं असेल ते घ्यावं, जे नाही घेण्यासारखं ते सोडून द्यावं नाही का. थोडक्यात सांगायचं एक झालं तर एक गाण्याच्या एक आंतरा बोलावं असं वाटतोय मला. कारण एक मनापासून तळमळ, मनापासून इच्छा, म्हणजे जसं आपण आपल्या आदिवासी विचारधारा आपण जोपासतो तसं सर्वांनीच आपली आदिवासी विचारधारा ही मनापासून जोपासली पाहिजे. त्याच्याकरता एक आपले गीतकार सीताराम कांबळे सर आणि रोहित बांगर ह्यांनी एक गाणं लिहिलं होतं. ते गाण्याचे बोल एक मोकळा एक अंतरा फक्त तुमच्यासमोर सादर करतो. कारण हे जे देणं आहे नाही का ते आपल्याला प्रत्येकाला द्यायचं आहे. कारण आता काय होतं आहे की आता म्हणजे जोपर्यंत विचारधारा माहीत नाही किंवा आपल्या आदिवासी समाजाचा इतिहास आपल्याला माहीत नाही तर मग आपण काय करतो की ह्याचं त्याचं आपण डोक्यावरती घेऊन फिरतो आणि आपलं मात्र तिथेच सोडून देतो नाही का. तर आल्या जन्मामध्ये आपल्या आदिवासी समाजामध्ये नाही का जर आपण आलो तर आपण आपल्या समाजासाठी काहीतरी सामाजिक कार्य किंवा समाजकार्य म्हणा किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये कुठे कार्यक्रम असेल तर आपण तिथं 100% आपली उपस्थिती दाखवावी थोडक्यात नाही का. त्याचप्रमाणे भरपूर काही गोष्टी आपण आपल्या समाजाला देणं लागतो, आपल्या संस्कृतीला देणं लागतो. म्हणून एक मोकळा एक अंतरा म्हणावं असं वाटतं नाही का. हे अभिमान असू दे ह्या काळ्या मातीचा, अभिमान असू दे
या काळ्या मातीचा देन लागत लागत लागतो, आदिवासी संस्कृतीचा देन लागतो लागतो लागतो, आदिवासी संस्कृतीचा। प्राणी पक्षी आणि झाडाझुडपांचा राहतो आम्ही डोंगर दऱ्यात, प्राणी पक्षी आणि झाडाझुडपात आम्ही राहतो आम्ही डोंगर दऱ्यात, पीक पिकवतो नागली भात, पीक पिकवतो नागली भाताचा देन लागत लागत लागतो, संस्कृतीचा देन लागत लागत लागतो, आदिवासी संस्कृतीचा। थोडक्यात सांगायचं असं होतं की आज आपण जसं गावागावामध्ये आपली विचारधारा सांगतो, तिसऱ्यालाही सांगा का बाबा तूही कर, मित्र नातेवाईक नाही का, आपल्या घरापासून सुरुवात करा, गावातही सुरुवात करा, तालुक्यात सुरुवात करा, जिल्ह्यात सुरुवात करा, राज्यात सुरुवात करा, जी आपली विचारधारा आहे पूर्ण देशभर गेली पाहिजे। बस एवढीच आमची दोघांची